एक्सपोर्टवाल्यांनी बी 2 गड खुडून ते 2 दिवस प्रिकुलनमध्ये ठेवले। त्यानंतर बाग हार्वेस्टिंग बॉ नवीन वराठी काहीला काही अडचण येते का काय, त्यानंतर मग त्यांना प्लॉट खुडला, पण अडचण आली नाही आणि हार्वेस्टिंग इतकी मस्त झाली का गेल्या वर्षाच्या तुलनेत एकदम मस्त झाली। नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझे नाव गोरख रमेश शेळके, राहणार मातेरेवाडी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। तर शरद शिल्लेस ही माझ्याकडे 10 वर्षापासून वराठी होती। तर तिच्यावर मला काम करत असताना 1-2 वर्ष पहिले काही अडचण नाही आली एवढी, पण नंतर जसे ते हे होत गेलं, वातावरण बदलत गेलं, तर मला तिच्यामध्ये प्रॉब्लेम म्हणजे निक्रोसिस येणं, साईज ना होणं, या खूप अडचणी आल्या। नंतर ज्या वेळेस आम्ही ऑक्टोबरमध्ये छाटणी करायचो, तर त्यावेळेस बी त्या वराठीला कलर उन्हामध्ये कलर येत नव्हता। इथे म्हणजे व्यापारी बी शेवट खूप अडचण द्यायचा, त्याच्यामुळे मग ती वराठी आम्ही काढून टाकली। 3 वर्षापूर्वी नानासाहेब काळे यांच्या इथं नवीन वराठीचा कार्यक्रम होता, तिथं मी त्या कार्यक्रमाला मी पण गेलो होतो। तर मी तिथं गेलो, त्याच्यानंतर मी त्या वराठीबद्दल त्यांच्याकडून माहिती घेतली, आपण बी लावू। तर त्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर मग त्यांना प्लस म्हणजे असं सांगितलं का शरदपेक्षा आपण कसं हे करू शकतो, मामा जंबोपेक्षा कसं काय करू शकतो। तर त्यांना त्या वराठीमध्ये माल येण्याचे फुटफिटनेस चांगले सांगितले। जसं मामा जंबो खूप तकलीफ देते, तसं ही वराठी तकलीफ देत नाही, माल चांगला येतो आणि साईज बी भरपूर होती आणि गोडीला भरपूर आहे, त्याच्यामुळं तिचं बाकीचं अडचणीचं काम दिसलं नाही। तर ह्या वराठीबद्दल म्हणलं तर त्यांनी आम्हाला 15 ते 20 ग्रॅम एक मणी भरतो असंही सांगितलं। तर ते दिसलं बी आम्हाला तिथं, त्याच्यामुळे आम्ही त्याचा निर्णय घेतला का ही वराठी आपण लावू शकतो बा। तर माझा हा किंगबेरीचा प्लॉट आहे। याच्याबद्दल सांगायचं ठरलं तर याची मी 12 ऑक्टोबर मध्ये छाटणी केलेली आहे। त्याच्यानंतर पुढं हे करायचं गेलं म्हटलं तर 12व्या-13व्या दिवशीच फेल येऊन जाते। फेलचं काही अडचण येत नाही, फुटायला त्याला एवढं ये नाही। त्याच्यानंतर पहिल्यांदा त्याला कळीतले डिपिंग म्हटलं तर GA खूप कमी लागतो, तो साधारण 5 ppm GA लागतो आणि नंतर मध्ये काही एवढं त्याला असं देण्याची गरज पडत नाही। गड बी खूप छान होतात आणि त्याला असं लांबीचं औषध घ्यायला बी गरज पडत नाही। आणि पुढं त्याच्यानंतर फ्लावरिंगमध्ये गळकूज असा विषय काही नाही, शरदला जशी गळकूज होते त्या पद्धतीने याला गळकुजीचा काही तसा प्रॉब्लेम आलेला दिसत नाही। फ्लावरिंगमध्ये GAचा एक स्प्रे थोडा पॉईंट निघावा म्हणून एक स्प्रे मारलेला, त्यानं नंतर 10 ppm दिला, नंतर 15 ppmचा दिला आणि 3 स्प्रेमध्ये त्याचं एवढं होऊन गेलं। आणि साईज त्यावेळेस 10 ते 11 mm तेवढ्या GAवरच झाली। त्याच्यानंतर मग थिनिंग करायची होती, तर थिनिंगला विशेष काही तसं वाटलं नाही, नॅचरली गड चांगली झाली होती। त्याच्यामुळे शेंडा कट केला गडाचा खालून आणि थिनिंगचं व्यवस्थित वाटलं। त्यावेळेस गड मोजून 30 गड ठुले होते आपण आणि ते व्यवस्थित वाटले आम्हाला, म्हणजे काहीतरी गाडामध्ये आपण 60 ते 70च मणी ठुले होते, तर त्या तुलनेत 30 गड व्यवस्थित वाटले। नंतर मग तसेच ठुले बा चाललंय म्हटलं। मग त्यानंतर आपण CPPचा एक स्प्रे मारला, तो इजीटेक मारलं बा, इजीटेक आणि त्यामध्ये आपण न्यूट्रिलॅम्ब घेतलं, न्यूट्रिलॅम्ब आणि विजिटेक दोन्ही स्प्रे मारले आपण। त्यानंतर तरी 16 mm पर्यंत आपण त्याला तसं काही केलं नाही। त्यानंतर मग डायमरचा एक स्प्रे मारला, त्याच्यात बी आपण न्यूट्रिलॅम्ब घेतलं आणि तेवढ्यावरच आपण याची आता साईज चांगली झाली। मग मी कलर करता युनिफॉर्म प्रीमेंकी हे वापरलं, मग त्यामुळे मला म्हणजे कलर एकदम फास्ट आलेला वाटला। त्यानंतर वेट सुद्धा गडाचं इतकं भारी म्हणजे गेल्या वर्षाच्या तुलनेत एकदम मस्त वाटलं। त्याच्यामुळे मी मग परत थोडा दुसरा स्प्रे दिला, ते दुसऱ्या स्प्रेमध्ये त्याला शायनिंग हे ते एकदम मस्त आलं। त्यामुळे मग हार्वेस्टिंग बी एकदम मस्त झालं। एक्सपोर्टवाल्यांनी बी 2 गड खुडून ते 2 दिवस प्रिकुलनमध्ये ठेवले, त्यानंतर बाग हार्वेस्टिंग बॉ नवीन वराठी काहीला काही अडचण येते का काय, त्यानंतर मग त्यांना प्लॉट खुडला, पण अडचण आली नाही आणि हार्वेस्टिंग इतकी मस्त झाली का गेल्या वर्षाच्या तुलनेत एकदम मस्त झाली। तर वराठी
छान वाटली मला एकदम, आणि एकदम म्हणजे काहीतरी असं वाटलं का आपण व्यवस्थित वराठी लावलेली. आणि तिला आता आपण काडी बी देतो, कोणाला जर काडी बिडी लागली तर ती मिळून जाईल, तसं काही हे अडचण नाही. थोडं गायडन्स लागेल तर ते बी मिळून जाईल. धन्यवाद.